जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना कालपर्यंत दुसऱ्या दशकातील 7 समास पाहिले। 7वा समास होता सत्वगुण लक्षणाचा आणि आज आपण 8वा समास सद्विद्या निरूपण सुरू करणार आहे। सत्वगुण लक्षणामध्ये आत सत्व जर असेल तर कशा पद्धतीचं वर्तन होतं हे समर्थांनी सांगितलं। आता सद्विद्या निरूपणात ते खरं म्हणजे उत्तम प्रकारचे गुण सांगतायत। याचा अर्थ असा आहे की सत्वगुण पूर्ण मुरल्यानंतर मनुष्य कसा असतो याचंच हे जणू वर्णन आहे। मग सत्वगुण लक्षणामध्ये आणि सद्विद्या निरूपणामध्ये नेमका फरक काय? तर सत्वगुणामध्ये गुण कशा अर्थानं वर्तनाला कारणीभूत ठरतो हा विषय समर्थांनी मांडला आहे की अमुक अमुक प्रकारचे विचार असतील तर तो सत्वगुण, अमुक अमुक प्रकारच्या वृत्ती आचरण असेल तर तो सत्वगुण। आता सद्विद्येमध्ये हाच सत्वगुण जर पूर्णपणे मुरलेला असेल अंगात तर व्यक्ती कशी असते ते समर्थ सांगतायत। पहिली ओवी पहा सद्विद्या निरूपणाची। ऐका सद्विद्येची लक्षणे परमशुद्ध सुलक्षणे विचार घेता बळेची बाणे सद्विद्या अंगी। अतिशय शुद्ध आणि अतिशय उत्तम अशी सद्विद्येची लक्षणं आहेत असं समर्थ म्हणतायत। एवढंच नाही तर ते म्हणतात की ही जर तुम्ही ऐकली याबद्दलचा विचार केला तर ती तुमच्या अंगात बाणतील। याचसाठीच समर्थांचा हा दासबोध महत्त्वाचा आहे। नाहीतर आपल्याला जर माहीतच नसेल की कुठल्या मुक्कामी जायचं आहे तर आपण त्या बाजूचा विचारच करणार नाही। ही लक्षणं आपल्या अंगामध्ये बाणावीत हीच समर्थांना अपेक्षा आहे। सद्विद्या ही काही आपोआप आलेली विद्या नाही, याचा अभ्यास केला गेला आहे आणि ते गुण अंगी बाणून घेऊन त्या पद्धतीचा मनुष्य बनलेला आहे। मग तो कसा असतो? अनेक ओव्यांमधून समर्थांनी ते सांगितलं आहे। उदाहरण पाहायचं झाल्यास भाविक, सात्विक, प्रेमळ, शांती, क्षमा, दयाशीळ, लीन, तत्पर, केवळ, अमृतवचनी। आता पहा बरं का, भाविक आणि सात्विक या गोष्टी जर घेतल्या तर जो भाविक आहे, जो सात्विक आहे, जो प्रेमळ आहे त्याच्यामध्ये सत्वगुण आहे असं म्हणता येईल। पण या लक्षणांनी युक्त पुरुषाचं वर्णन समर्थ इथं करतायत की जर हा सत्व पूर्णपणे अंगी मुरला असेल तर भाविकपणा, सात्विकपणा, प्रेमळपणा नकळतच त्याच्यापाशी असतो, जणू त्याचा तो स्वभाव असतो। जसं की डरकाळी फोडणं हा वाघाचा स्वभाव आहे। डरकाळी तू फोडू नको, मांजरासारखं म्याव कर, तर वाघाला ते चालेल का? वाघाकडनं ते घडेल का? सहजपणेच त्याच्याकडून डरकाळी फोडली जाते। तसं सद्विद्या ज्याच्यापाशी विलसते तो मनुष्य सहजतेनं भाविक असतो, प्रेमळ असतो। त्याच्यापाशी शांती, क्षमा, दया असे गुण दिसून येतात। समर्थांनी एक महत्त्वाचा गुण सांगितला आणि तो म्हणजे तत्परता आणि त्याच्याबरोबर लीनता। घरात काही कार्य असेल तर तत्परतेनं काम करणारे लोक आपण पाहतो पहा, पण त्याबरोबरीनं लीनता असणं हे जरा दुर्मिळ आहे। म्हणजे कामामध्ये तत्पर पण त्याचबरोबर अत्यंत लीन असा गुण एकत्र असणं हे सद्विद्येचं लक्षण आहे। पुढच्या ओव्या जर समर्थांच्या पाहिल्या तर असंच दिसून येईल की 2 गुण एकत्र असणं खरं म्हणजे अवघड, पण सद्विद्येमध्ये ते एकत्र येतात। उदाहरणार्थ परमसुंदर आणि चतुर किंवा परमसबळ आणि धीर। सौंदर्य पण आहे आणि चातुर्य पण आहे, हे दुर्मिळतेनं दिसून येतं, पण सद्विद्येमध्ये ते येतं, एकत्र येतं। तसंच अंगात प्रचंड शक्ती आहे पण धैर्यसुद्धा आहे, हे दुर्मिळतेनं दिसून येतं।
एकतर धैर्य असतं पण त्यावेळी प्रचंड शक्ती नसते, आणि एखाद्याजवळ प्रचंड शक्ती असेल तर धैर्य ठेवण्याएवढी सबुरी त्याच्याजवळ नसते. एकूण काय, या दोन गोष्टी एकत्र असणं हे सद्विद्येचं लक्षण आहे. केवळ बलवानही असू नये आणि केवळ धैर्यशील सुद्धा असू नये. तसंच पुढचं लक्षण आहे परमसंपन्न आणि उदार अतिशयेसी. भरपूर संपत्ती आहे पण उदारता तिथे असत नाही, आणि संपत्ती बेताची आहे तर उदारता पुष्कळ वेळा दिसून येते. श्रीमंत माणूस फार विचार करून खर्च करतो आणि गरीब माणूस विचार करेलच असं नाही. आता हे दोन्ही अयोग्य आहे. समर्थ म्हणतायत सद्विद्येमध्ये संपन्नताही पाहिजे आणि उदारताही पाहिजे. म्हणजे उदारतेमध्ये तारतम्य पाहिजे. तारतम्याशिवाय व्यक्ती संपन्न होऊच शकत नाही. मनाला येईल तसा खर्च केला तर त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती कशी सुधारणार? पण जर उदारताच नसेल, केवळ कंजूषपणा असेल तर तेही सद्विद्येत येत नाही. म्हणजे सद्विद्या ही सर्वांगानं उत्तम लक्षण सांगणारी विद्या आहे. हे तुम्ही आत्मसात करा असं समर्थ सांगतायत. म्हणजे एका बाजूला तुम्ही बलवानही पाहिजे पण दुसऱ्या बाजूला तुमच्या आत धैर्य पण पाहिजे. एका बाजूला संपन्नता पाहिजे पण दुसऱ्या बाजूला उदारताही पाहिजे. देण्याची वेळ आली तर चित्त आपल्या पैशात गुंतता कामा नये. वक्ता आणि नैराशता, सर्वज्ञ आणि सादरता, श्रेष्ठ आणि नम्रता सर्वत्रासी. ही पण किती सुंदर ओवी आहे पहा. मनुष्य वक्ता आहे पण त्याच्याजवळ नैराशता म्हणजे अनासक्ती आहे. ही सुद्धा दुर्मिळ गोष्ट आहे. 4 जण ऐकायला जमले की याला वाटतं आपल्याला आता बोलता येतं, लोकांनाही ते पटते. लोकांना पटतं, मग 4 लोकांचे 400 होतात, 4000 होतात. आणि जेव्हा 400 ते 4000 होत असतात त्यावेळी मग बोलणारा व्यक्ती पैसेही घ्यायला लागतो. नंतर तर अमुक पैसे मिळत असतील तरच मी बोलायला येईन असं तो म्हणतो. मग तो प्रवचनकार असेल, कीर्तनकार असेल किंवा नुसता वक्ता असेल, पण पैशाशिवाय मग तो बोलायला तयार होत नाही. ही सर्वसामान्यपणे दिसून येणारी गोष्ट, पण ही काही सद्विद्या नव्हे. समर्थ म्हणतायत सद्विद्या कोणती? बोलण्याचं चातुर्य आहे, वक्तृत्व आहे, पण त्याचबरोबरीनं अनासक्ती आहे, नैराशता आहे. सर्वज्ञपणा आहे पण त्याचबरोबरीनं सादरता आहे. म्हणजे काय, तर लोकांना तो आदर देतो. या अभिमानामध्ये असत नाही की मला कळत आहे, मला सगळंच समजतं म्हणून ताठा त्या ठिकाणी असत नाही. लोकांना तो आदर देतो कारण तो आतमधून नम्र झालेला असतो. आदर देण्याचं तिथं नाटक असत नाही बरं का. एखाद्या समारंभात गेलात तर दरवाजात लोक उभे असतात पहा, वाकून नमस्कार करतात. तसा नमस्कार ते येणाऱ्या प्रत्येकाला करतात, पण ते नम्र असतील का? तो एक व्यवहाराचा भाग, शिष्टाचाराचा भाग म्हणून वाकून नमस्कार केला जातो. नम्रता ही आतून असावी लागते, आणि आतून नम्रता असण्यासाठी अभिमान नसावा लागतो. म्हणूनच सुरुवातीला आपण पाहिलं की सत्व जर पूर्णपणे अंगात भिनलेला असेल तरच सद्विद्या बाहेर येते. सत्व भिनलेला आहे याचाच दुसरा अर्थ तिथे अभिमान राहिलेला नाही, आणि अभिमान नसेल तर नम्रता हा सहज स्वभाव होतो. मग त्या ठिकाणी त्याचं नाटक करावं लागत नाही. अशी व्यक्ती अंतरामध्ये तर सर्व जाणत असते, पण वर्तनातून नम्रता बाहेर येत असते, आणि तीही न ठरवता. किती श्रेष्ठ गुण समर्थ सांगतायत पहा. राजा आणि धार्मिक, शूर आणि विवेक, तारुण्य आणि नेमक अतिशयेसी. या जोड्याच अशा आहेत की दुर्मिळ आहेत. राजापाशी धार्मिकता असणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. असा राजा अभावानं पाहायला मिळतो. नाहीतर कसं होतं, राजाजवळ सर्व काही असतं आणि सर्व काही मिळालं की अभिमान, अहंकार, गर्व, ताठा
या गोष्टी आपोआपच येतात. दुसऱ्यांना कमी लेखणं, स्वतःला श्रेष्ठ समजणं हे आपोआपच होतं. एखाद्या भिकाऱ्याला जर सांगितलं की तू स्वतःला श्रेष्ठ समज, तर तो ते करू शकणार नाही कदाचित. तरीही श्री महाराज म्हणतात की भिकाऱ्यापाशी सुद्धा अहंकार असतो. जा, तू मला भीक देत नाहीस ना, तुझ्या दारात मी परत कधी येणार नाही, असा अहंकारानं भिकारीसुद्धा म्हणतो. खरं म्हणजे अभिमान धरण्यासारखं त्याच्याजवळ काही नाही, तरीही तो अभिमान धरतो. तर अभिमान येण्यासारख्या गोष्टी जर आसपास असतील तर मनुष्याला किती तो अभिमान येऊ शकतो कल्पना करा. पण समर्थ म्हणतायत, अशी अवस्था असूनही, म्हणजे सर्व बाजूंनी ऐश्वर्य आहे, अधिकार आहे, सत्ता आहे, तरीसुद्धा तो धार्मिक असतो. धार्मिक असण्यासाठी आतून कुठेतरी नम्र असावं लागतं. इथेही पहा बरं का, बाह्याचाराचं धार्मिकपण इथं समर्थ सांगत नाही आहेत. कधीतरी वारीला गेला किंवा कधीतरी कुळाचार केले, कुठल्या तरी देवस्थानाची यात्रा केली म्हणजे मनुष्य धार्मिक होत नाही. धार्मिकपण हे सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपी जाईपर्यंत अशा सद्विद्या व्यक्तीच्या बरोबर असतं. उठल्यानंतर तो पहिल्यांदा सद्गुरूंची आठवण करेल, आपल्या स्वरूपाची आठवण करेल, भगवंताच्या नामाची आठवण करेल. कर्तव्य समोर आल्यानंतरही अशाच पद्धतीनं तो सद्गुरूंची आणि नामाची आठवण करेल. कठीण प्रसंगीसुद्धा तो त्याच आठवणीत राहील आणि आनंदाच्या प्रसंगीसुद्धा. कुठल्याही कर्मामध्ये आपलं कर्तेपण तो ठेवणार नाही. कर्म चोख करेल, कारण कर्म ही शेवटी भगवंताची सेवा आहे, भगवंताची पूजा आहे, असाच त्याचा भाव असेल. पण त्या कर्मामध्ये कर्तृत्व भावानं तो लिप्त होणार नाही. आपली कर्तव्ये करून झाल्यानंतर पुन्हा आपल्या स्वरूपाच्या स्मरणामध्ये किंवा सद्गुरूंच्या स्मरणामध्ये किंवा भगवंताच्या नामामध्ये बुडून जाईल. आतून आणि बाहेरून अखंड समाधानात तो राहील. असं असणं म्हणजे खऱ्या अर्थानं धार्मिक असणं आहे. म्हणजे या दोन गोष्टी, एका बाजूला एवढा मोठा अधिकार, पैसा, सत्ता आणि दुसऱ्या बाजूला असं धार्मिकपण, हे किती दुर्मिळ आहे पहा. पण समर्थ म्हणतायत, असं एकत्र दिसून येतं ज्या ठिकाणी सद्विद्या असते. तसंच शूरपणा आणि विवेकाचं आहे, तारुण्याचं आणि नेमकपणाचं आहे. विवेक असण्यासाठी बुद्धीची आणि मनाची शांतता आवश्यक असते. शूरपणाबरोबर शारीरिक व्यग्रताही येते. जो शूर आहे त्याच्याजवळ बुद्धीची स्थिरता, मनाची शांतता असणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. त्या शांततेतून विवेक जन्म घेतो आणि त्या विवेकानं शूरत्वाची कास धरली जाते आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा दिसून येतो. असं असणं हे खरं म्हणजे सद्विद्या आहे. तसंच तारुण्याचं आणि नेमकपणाचं आहे. नेमकपणा म्हणजे अतिशय नियमितता. तारुण्याबरोबर उच्छृंखलपणाही सहजपणे येतो. म्हणजे उच्छृंखलपणा असण्याचं वय आणि नियमितपणा या दोन किती विरुद्ध गोष्टी झाल्या. पण समर्थ म्हणतायत, सद्विद्येमध्ये त्या दोन्हीही एकत्र नांदतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली तेव्हा ते तरुणच होते. खरं पाहता तारुण्याच्याही अलीकडच्या वयात होते. त्यामुळं राजा आणि धार्मिक, शूर आणि विवेक, तारुण्य आणि नेमक, अतिशयसी हे लक्षण वाचलं की त्यांचीच आठवण होते. एकमेकांविरुद्ध असलेल्या गोष्टी एकत्रपणे नांदणं हे किती दुर्मिळ आहे. पण तसं जर असेल तर ती कशी सद्विद्या आहे ते समर्थांनी सांगितलं आहे. वृद्धाचारी, कुळाचारी, युक्ताहारी, निर्विकारी, धन्वंतरी, परोपकारी, पद्महस्ती, कार्यकर्ता, निराभिमानी, गायक आणि वैष्णवजनी, वैभव आणि भगवद्भजनी अत्यादरे, तत्वज्ञ आणि उदासीन, बहुश्रुत आणि सज्जन, मंत्री आणि सगुण नीतिवंत, हे असेच गुण आहेत. उत्तम कार्यकर्ता असणं पण निराभिमानी असणं, उत्तम गायक असणं पण भगवत भक्त असणं,
नाहीतर एखादी कला उत्तम येत असली की मनुष्य पैसा, प्रसिद्धी, लौकिक याच्याच मागे जातो, भगवत भक्तीपासून अंतरतो. पण जो भगवंताला सर्वस्व मानतो आणि दुसऱ्या बाजूला उत्तम कलाकार असतो, तिथे सद्विद्या आहे. समर्थ म्हणतायत, वडीलधाऱ्यांना मानणारा, कुळधर्म कुळाचार पाळणारा, आहारावरती नियंत्रण असणारा, विकारांच्या अधीन न होणारा असा सद्विद्येचा व्यक्ती असतो. तत्वज्ञानी असेल पण अत्यंत विरक्त असेल. मग अशा आपण पाहिलं की जरा तत्वज्ञान मांडता आलं आणि लोकांना ते आवडतंय, लोक ऐकतायत म्हटल्यानंतर हा मनुष्य लगेच पैसे घ्यायला लागतो. असा जो नसतो तो सद्विद्येमध्ये येतो. सर्व प्रकारचे गुण त्याच्या ठिकाणी असतात, पण अत्यंत नीतिवंत असं आचरण असतं. हे वर्णन ऐकलं की स्वामी विवेकानंदांची आठवण होते. सर्व काही होतं त्यांच्यापाशी. प्रखर बुद्धिमत्ता होती, तारुण्य होतं, तसंच तत्वज्ञानही होतं. नुसतं शाब्दिक नाही तर अनुभूतीचं तत्वज्ञान होतं. पण असं असूनही अत्यंत नीतिवंत ते होते, अत्यंत वैरागी होते आणि अतिशय उदासीन म्हणजेच विरक्त आणि निरासक्त होते. साधू, पवित्र, पुण्यशीळ, अंतरशुद्ध, धर्मात्मा, कृपाळ, कर्मनिष्ठ, स्वधर्मे निर्मळ, निर्लोभ, अनुतापी. एकापेक्षा एक उत्तम गुण समर्थ या ओळीमध्ये सांगतायत. पहा कसा आहे तो मनुष्य. साधू असूनही अत्यंत शुद्ध अंतःकरणाचा आहे. खरं म्हणजे जो शुद्ध अंतःकरणाचा आहे तो साधूच, पण तरीही समर्थांनी असं सांगितलं. याचं कारण बाह्याचारानं सुद्धा साधुत्व ओळखलं जातं, पण बाह्याचार आणि अंतरातील स्थिती एकच असेल असं नाही. तुकाराम महाराज म्हणतात की जटा ठेवलेल्या आहेत पण अंतरामध्ये कामनेचे विचार आहेत, तर ते साधुत्व नाही. अंगात भगवं घातलेलं आहे पण आतमध्ये वैराग्य नाही, तर ते साधुत्व नाही. समर्थ खऱ्या साधुत्वाचं वर्णन करून ते सद्विद्येमध्ये सांगतायत. अंतरशुद्ध, धर्मात्मा, कृपाळ. अंतरापासून तो शुद्ध असतो, धर्मात्मा असतो, कृपाळू असतो, स्वधर्मनिष्ठ असतो आणि निर्मळ कर्मनिष्ठ असतो. निर्मळ कर्मनिष्ठ म्हणजे आपल्या कर्मयोगामध्ये अत्यंत शुद्धतेनं राहणारा असतो. त्याबरोबर तो लोभ धरत नाही. निर्लोभ, अनुतापी असं त्याचं वर्णन समर्थ करतात. अनुतापी असण्यासाठी सतत स्वतःचं परीक्षण आवश्यक असतं. आपण कुठे चुकत आहोत हे पाहत पाहत त्या चुका सुधारणं, प्रत्येक चुकीबद्दल ताप होणं आणि त्या तापातून सुधारणा होणं हे अनुतापाचं लक्षण आहे. अशा पद्धतीनं हे सगळे गुण सद्विद्येमध्ये येतात. यापुढेही समर्थांनी वर्णन केलेलं आहेच. उजळणीमध्ये आता तो भाग यथावकाश आपण पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.